आपण चहा पिऊ नका म्हटलं तरी पितो, मसालेदार खाऊ नका म्हटलं तरी मसालेदार खातो. आणि मग होतं काय? घशात जळजळ, पोटात आम्लपणा म्हणजे ॲसिडिटी आणि बेचैनी. आणि मग आपण मेडिकलमध्ये जातो आणि ती गुलाबी रंगाचं लिक्विड आणि ती पांढरी गोळी मेडिकलमध्ये घेतो की नाही. मग त्या पांढऱ्या गोळीमुळे आपल्या शरीरात नेमकं काय होतं, मग आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की ॲसिडिटी नेमकी कशी होते, तिची लक्षणं काय, आपण ज्या गोळ्या औषधं घेतो त्याचे साईड इफेक्ट्स काय, आणि आपण नैसर्गिकरित्या ह्या ॲसिडिटीला कसं पळवून लावायचं ते सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक मॅजिक ड्रिंक सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुमची ॲसिडिटी पटकन जाईल. ॲसिडिटी आणि अपचन का होते? आपल्या पोटात एक हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं की ते इतकं स्ट्रॉंग असतं की एका ब्लेडला सुद्धा विरघळवू शकतं. मग तुम्ही म्हणाल की हे आपल्या आतड्यांना अपायकारक ठरू शकतं, पण ते तसं नाही आहे. आपल्या पोटाच्या आतड्यांमध्ये एक संरक्षणात्मक लेयर असतो की ज्याच्यामुळे हा अपाय होत नाही. जेव्हा आपण अवेळी जेवतो, खूप मसालेदार खातो, खूप स्ट्रेस घेतो, त्यावेळी हे ॲसिड आपल्या अन्ननलिकेपर्यंत वर येतं की ज्याला आम्ही ॲसिड रिफ्लक्स असं म्हणतो. ॲसिडिटी होण्याची मुख्य कारणं काय आहेत की रात्री उशिरा जेवणं किंवा जेवल्याबरोबर झोपणं, अतिरिक्त ताणतणाव, चहा, कॉफी किंवा मद्याचं अतिरिक्त प्रमाणात सेवन. आता या ॲसिडिटीची सामान्य लक्षणं काय आहेत? तर फक्त जळजळ होणं नाही, तर ढेकर येणं, पोट फुगणं, डोकेदुखी, अशक्तपणा किंवा काही पेशंट्समध्ये चक्कर आल्यासारखं वाटणं. आता सर्वात महत्त्वाचा भाग, आपण या गोळ्या का घेतो? कारण आपल्याला तत्काळ आराम हवा असतो. पण मेडिकल रिसर्च काय सांगतो की या गोळ्यांमुळे शरीरामधलं हायड्रोक्लोरिक ॲसिडचं प्रमाण खूप कमी होतं, ज्याच्यामुळे शरीरामध्ये आपल्याला व्हिटॅमिन B12, कॅल्शियम आणि आयर्नचं ॲब्सॉर्प्शन पूर्णपणे थांबलं जातं की ज्याच्यामुळे पोषणाची कमतरता जाणवते. या गोळ्या जर लॉंग टर्म घेतल्या तर ऑस्टिओपोरोसिस सारखा आजार डेव्हलप होऊ शकतो. किडनीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर लॉंग टर्म बेसिसवर गोळ्या घेतल्यामुळे किडनीवर अतिरिक्त ताण निर्माण होतो आणि किडनी विकारांचा धोका 50% अधिक बळावतो. जर तुम्ही फक्त गोळ्या घेऊन जर ॲसिडिटी दाबत राहिलात तर तुम्हाला GERD म्हणजे गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज या नावाचा आजार होऊ शकतो की ज्याच्यामुळे अन्ननलिकेत तुम्हाला सूज किंवा जखमा डेव्हलप होऊ शकतात आणि काही केसेसमध्ये अन्ननलिकेचा कॅन्सर देखील होऊ शकतो. त्यामुळे ॲसिडिटीला हलक्यात घेऊ नका. आता यामध्ये घरगुती उपाय काय आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊयात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा गाईचं तूप हे कोमट पाण्यासोबत सेवन करा की ज्याच्यामुळे पित्ताचं संतुलन राखण्यास मदत होते आणि ॲसिडिटी थांबू शकते. जेवणानंतर बडीशेप आणि खडीसाखर हे मिश्रण बारीक चावून खा की ज्याच्यामुळे लाळ जास्त प्रमाणात तयार होते आणि ॲसिडिटी कमी व्हायला मदत होते. अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा बडीशेप हे चहासारखं उकळून घ्या. हे तुम्हाला अँटासिड म्हणून चांगली मदत करू शकेल. जेवल्यानंतर 15 मिनिटे वज्रासनात बसा आणि झोपताना डाव्या कुशीवर झोपा की जेणेकरून ॲसिड हे वरच्या बाजूला येणार नाही. तर मित्रांनो, आजपासून गोळ्या घेण्यापूर्वी नक्की विचार करा. आहारातले छोटे छोटे बदल आपली ॲसिडिटी कायमस्वरूपी नष्ट करू शकतात. मी तुम्हाला म्हणालो होतो की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक मॅजिक ड्रिंक सांगणार आहे. जर तुम्हाला खूप ॲसिडिटी होत असेल तर तुम्ही फ्रेश नारळ पाणी घ्या आणि एक पिकलेलं केळाचं सेवन करा. तुमची ॲसिडिटी 2 मिनिटात गायब होईल. तुमच्या घरामध्ये जर ॲसिडिटीचा त्रास कोणाला असेल तर हे मॅजिक ड्रिंक नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे फॉरवर्ड करायला विसरू नका.